सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार? बीडमधील पत्रकार परिषदेतील व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसची टीका। हर्षवर्धन सपकाळांची पत्रकार परिषद सुरू असताना काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयात घुसले। काँग्रेसने माफी मागावी, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची मागणी। काँग्रेसच्या मनात किती द्वेष आहे वक्तव्यातून कळतं। धनंजय मुंडेंचा काँग्रेसवर निशाणा। काहींना बीडमध्ये जातीपातीचं राजकारण चालूच ठेवायचंय। चमत्कार प्रकृतीबाबत होता, राजकारणाबाबतीत नव्हता। मी फक्त आमदार, तरीही मला हुकुमशहा म्हणतायत धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण। गुंगी गुडिया बोलणं हे चुकीचं नाही। इंदिरा गांधींनाही गुंगी गुडिया म्हटलं जायचं। सुनेत्रा पवारांवर झालेल्या टीकेनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया। तर ज्यांनी ही टीका केली त्यांना सुनेत्रा पवारांची त्यांनी माफी मागावी। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया। काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख पृथ्वीराज चव्हाण यांना ही भाषा योग्य वाटते का? सुनेत्रा पवारांसाठी वापरलेले हे शब्द अतिशय चुकीचे। काँग्रेसच्या सुनेत्रा पवारांबाबतच्या गुंगी गुडिया या टीकेवर अंजली दमानी यांचे ट्विट करत प्रत्युत्तर। मुंबईत कांदिवलीत राष्ट्रवादीचं काँग्रेस विरोधात आंदोलन। काँग्रेसच्या सुनेत्रा पवारांवरील गुंगी गुडिया टीकेनंतर आंदोलन। राष्ट्रवादीची काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी। काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवर केलेल्या वक्तव्याचा बारामतीत निषेध। बारामतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून काँग्रेस विरोधात आंदोलन। पद्मश्री डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन। वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक अशी डॉक्टर डी.वाय. पाटील यांची ओळख। डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद। डी.वाय. पाटील यांच्या निधनानं एक दूरदर्शी व्यक्तिमत्व हरपलं। डी.वाय. पाटील यांच्या निधनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोक व्यक्त। नवी दिल्लीत E20 पेट्रोल विरोधात आम आदमी पक्षाचा मोर्चा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाकडे जाणारा मोर्चा पोलिसांनी अडवला। पंतप्रधान मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावात येऊ नये, जनतेला शुद्ध पेट्रोल द्या, अरविंद केजरीवाल यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी। विरोधकांचं मानसिक संतुलन बिघडलं, त्यांना पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबतही चिंता नाही। मंत्री नितेश राणे यांचा अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधींवर निशाणा। दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा 1 किलोमीटर परिसर हा नो प्रोटेस्ट झोन म्हणून घोषित। या परिसरात BNS 163 लागू करण्यात आला। या परिसरात 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमता येणार नाही। अनिल देशमुखांवर खटला चालवण्यासाठी ईडीला राज्यपालांची मंजुरी। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात खटला चालवण्यासाठी ईडीला राज्यपालांची मंजुरी। कथित खंडणी वसुलीशी संबंधित PMLA प्रकरणात खटला चालवण्याचा मार्ग मोकळा। मंजुरीचं पत्र वकील सुनील गोन्साल्विस यांनी सोमवारी विशेष न्यायालयात सादर केलं। राज्यात कोणत्या पक्षाचं सरकार आहे? ज्या पक्षाचं सरकार आहे ते माझ्या विरोधात खटला चालवायला संमती देणारच, पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया। माणिकराव कोकाटेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा कायम। कोकाटेंना दिलेलं अंतरिम संरक्षण कायम ठेवण्याचे आदेश। फेरविचार याचिकेवर 6 महिन्यात निर्णय देण्याचे निर्देश। 1995च्या सदनिका वाटप प्रकरणात हायकोर्टानं कोकाटेंना ठरवलं होतं दोषी। शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या बंगल्यावर शिवसेनेची प्री कॅबिनेट बैठक। बैठकीत एकनाथ शिंदेंकडून मंत्र्यांच्या कामाचा आढावा, पक्षांतर्गत विविध विषय, विकास कामं, निधीचं वाटप, रायगड पालकमंत्रीपद आणि पक्ष वाढवण्यावर बैठकीत चर्चा। राम मंदिरातील लूट आणि जेन झीच्या आंदोलनामुळे भाजपचा पराभव। रॅलीत हनुमानाला नाचवता म्हणून बाकीपूरमध्ये भाजपचा पराभव झाला। बिहारच्या बाकीपूर पोटनिवडणुकीत भाजपच्या पराभवावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया। प्रशांत किशोर यांच्या विजयामुळे राऊतांना पेढे वाटण्याची संधी मिळाली। बिहारपेक्षा राज्यातील उबाठाच्या परिस्थितीकडे लक्ष द्या, भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचं राऊतांना उत्तर। बीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंविरोधात दिल्ली पोलिसात तक्रार। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारी यांनी दाखल केली तक्रार। दिल्ली डीसीपींकडे लेखी तक्रार दाखल केल्याची अन्सारी यांची माहिती। अभिजित दिपके यांच्या माणसांनी माझ्यावर हल्ला केल्याचा पुरावा असल्यानं ही तक्रार दाखल केल्याचा दावा। झारखंडमध्ये जेन झीचा संताप। JPSC आणि JSSC परीक्षांमधील अनियमिततेविरोधात विद्यार्थी मशाल घेऊन रस्त्यावर। रांचीत विद्यार्थ्यांचं बेमुदत धरणं आंदोलन। कर्जमाफीसाठी ई-केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आज रक्कम जमा होणार। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 7,000 कोटी वितरित केले जाणार। पहिल्या यादीत 16,96,000 पात्र शेतकरी।
पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अमित शहांची घेतली भेट. बीड कारागृहातील गैरप्रकारांची चौकशी करण्याची सोनवणेंची मागणी. काही कैद्यांना नियमबाह्य विशेष सुविधा दिली जात असल्याचा सोनवणेंचा आरोप. मोहन भागवत ज्या जेन झी सोबत संवाद साधणारे ती भाजप आणि संघ नेत्यांचीच मुलं असतील, ज्यांनी जंतर मंतरवर येऊन आंदोलन केलं, लाठ्याकाठ्या खाल्ल्या. त्यांच्यापैकी 2000 मुलांशी संवाद साधा. संजय राऊत यांचा मोहन भागवतांवर हल्लाबोल, तर राऊतांसाठी आदित्य आणि अमित ठाकरेच जेन झी नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. सरकारकडून महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन परिषद या कंपनीची स्थापना. कंपनीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री फडणवीस तर उपाध्यक्षपदी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे असणार. पहिल्या टप्प्यात 4000 कोटींचा निधी उभारण्याचा मानस. धारावी पुनर्विकासासोबत आता मिठी नदीच्या विकासाची जबाबदारी ही अदानी समूहाकडे. दरम्यान घराच्या बाहेरचं गवत काढायचं कंत्राटही यापुढे अदानीला दिलं जाईल. अदानी समूहाला दिलेल्या कंत्राटावरून राऊतांचा खोचक टोला. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीनं केडीएमसी मधील शिंदे सेनेच्या लोकप्रतिनिधींसाठी प्रशिक्षण वर्गाचं आयोजन. दरम्यान शिंदे सेनेनं भाजपमध्ये प्रवेश केला असता तर अधिक संयुक्तिक ठरलं असतं. शहांची इच्छा आहे म्हणून शिंदे त्यांची शेल कंपनी चालवतात. प्रशिक्षण शिबिरावरून राऊतांचा हल्लाबोल. एसआयआर मोहीम हे भयानक प्रकरण. भाजपनं गाव पातळीवर बीएलओ मार्फत स्वतंत्र यंत्रणा कामाला लावली आहे. आमदार रोहित पवार यांचा आरोप. एसआयआर मोहिमेबाबत ट्विट करत रोहित पवारांकडून काही प्रश्न उपस्थित. पोलीस भरतीसाठी सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांचा महाजनांना घेराव. जळगावमध्ये भाजप जिल्हा कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचा रास्ता रोको. गुन्हा दाखल झाल्यास पोलिसात भरती होता येणार नाही. महाजनांची धमकी. आंदोलक विद्यार्थ्यांना मंत्री महाजनांची धमकी. रायगडच्या पेणमध्ये भाजप जिल्हा उपाध्यक्षांसह 4 गुन्हे. खंडणी, जीवघेण्या हल्ल्यासह चोरीचा गुन्हा दाखल. उपाध्यक्ष मंगेश दळवी यांच्यासह 4 विरोधात गुन्हा. पुण्यात माजी पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे विरोधात तक्रार दाखल. भानुप्रताप बर्गेकडून सुरक्षा रक्षकाला मारहाण करत धमकी. सत्यवीर सिंग यांची डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग. घुले कुटुंबाच्या मागणीनंतर एसआयटीकडून तपास सीआयडीकडे वर्ग. विलास घुले हत्या प्रकरणात आतापर्यंत 10 आरोपींना अटक. तामिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना अटक. अभिनेत्री तृषा संदर्भात आक्षेपार्ह घोषणाबाजी केल्याचा आरोप. लष्कर ए तैयबाशी संबंधित दहशतवादी रिझवान हनीफचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. लष्कर ए तैयबाच्या 30हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची कबुली. एअर टर्ब्युलन्समुळे एअर इंडियाच्या विमानातील प्रवासी जखमी. फुकेतून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला एअर टर्ब्युलन्समुळे फटका. एअर इंडियाच्या विमानाच्या छतालाही फटका बसल्याची माहिती. दिल्ली विमानतळावर विमानाचं सुरक्षित लँडिंग. छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श पतसंस्थेच्या आंदोलनात उपोषणकर्त्या ठेवीदाराची प्रकृती खालावली. आंदोलनस्थळी आलेल्या इम्तियाज जलील यांनी यावेळी तात्काळ सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या चर्चेनंतर आंदोलन मागे. धुळे तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी योगेश पाटील तर उपसभापतीपदी संभाजी राजपूत यांची बिनविरोध निवड. कोल्हापूरमधील खिद्रापूर कोपेश्वर मंदिराची डागडुजी तातडीनं करा. उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाकडून निर्देश. मंदिराच्या डागडुजीच्या कामाची तपासणी करण्यासाठी समिती स्थापन. मुंबईच्या मागाठाण्यात ज्येष्ठ महिलांसाठी मोफत एमएसआरटीसी स्मार्ट कार्ड शिबिराचं आयोजन. महिलांसाठी सवलत आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास सुखकर व्हावा यासाठी विशेष उपक्रम. लातूर जिल्ह्यातील किल्लारी इथल्या सरपंचाला अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती. जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी दरम्यान अपात्रतेचे आदेश दिले. सरपंचावर नियमित ग्रामसभा न घेतल्याचा आरोप. सरपंच सुलक्षणा बावळसुरे अपात्र. तुमच्या मुलाला खड्ड्यात दिसला नाही का? बेअक्कल पोलिसाचा विकास गोरेंच्या कुटुंबियांना सवाल. तक्रार देण्यास गेलेल्या नातेवाईकांचे आरोप वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी फेटाळले. सीसीटीव्ही किंवा प्रत्यक्षदर्शी आढळल्यास चौकशी करून कारवाई करणार. पीडीआरएफ जवान मृत्यू प्रकरणी शहापूर पोलिसांवर कारवाई करणार. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती. 25 तासांनंतरही अपघात प्रकरणी गुन्हा दाखल नाही. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दोघांचा मृत्यू झाल्यानंतर ठाणे जिल्हा आणि पालिका प्रशासनाला जाग. TV9 मराठीच्या बातमीची दखल घेत प्रशासनाकडून खड्ड्यांवर तात्पुरती मलमपट्टी. खड्ड्यांवर डांबर टाकून तात्पुरते खड्डे बुजवले.
आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ मुंबई नाशिक महामार्गावर अजूनही मोठमोठे खड्डे, काही खड्डे 1.5 ते 2 फूट खोल असल्यानं आणखी अपघातांची भीती. महामार्गावर अजूनही मृत्यूचे सापळे कायम, टोल वसुलीवरही प्रश्नचिन्ह. शहापूर जवान अपघात प्रकरणी गुन्हा दाखल न झाल्यानं आरपीआय आठवले गट आक्रमक. कारवाई न झाल्यास जनआंदोलन छेडण्याचा पोलिसांना इशारा. जवानासाठी न्याय नसेल तर सर्वसामान्य नागरिकांचं काय, व्यापारी मंडळाचा सवाल. ठाण्याच्या शहापूरमधील भातसा नदीवरील सापगाव पुलावर खड्डेच खड्डे. रस्त्यावरील खड्ड्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं नागरिकांमध्ये नाराजी. पुलावरील खड्डे तातडीनं बुजवा, वाहन चालकांची मागणी. जवानाचा बळी गेल्यानंतरही मुंबई नाशिक महामार्गावर इतर ठिकाणी खड्डे कायम. पडघ्याजवळच्या कोशिंबी गावात महामार्गाची अक्षरशः चाळण. वाहन चालकांचा जीव मुठीत धरून प्रवास. मुंबई नाशिक महामार्गावरील खड्ड्यांमुळे आगरी सेना आक्रमक. येत्या 14 तारखेपर्यंत महामार्गाचं काम न केल्यास आंदोलनाचा इशारा. आमदारांनी तहसीलदारांना पत्र देत दिला इशारा. 15 ऑगस्ट रोजी काळ्या फिती लावून करणार जनआक्रोश आंदोलन. नाशिकमध्ये खड्ड्यांविरोधात वंचितचे कार्यकर्ते. नाशिक महापालिकेच्या समोर वंचितच्या कार्यकर्त्यांकडून तिरडी आंदोलन. नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू. नाशिकमध्ये गेल्या 4 दिवसात शहरातील 2568 खड्डे बुजवले. महापालिका प्रशासनाचा दावा. 30 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान युद्धपातळीवर खड्डे दुरुस्ती मोहीम. सातपूर विभागात सर्वाधिक खड्डे बुजवण्यात आल्याची माहिती. नागरिकांच्या तीव्र नाराजीनंतर खड्डे दुरुस्तीला गती. उल्हासनगरमध्ये खड्ड्यांचा अंदाज न आल्यानं दुचाकीस्वाराचा तोल जाऊन अपघात. विठ्ठलवाडी मार्गावर खड्ड्यांमधून वाट काढताना दुचाकीस्वार पडला. महापालिकेच्या दुर्लक्षामुळेच रस्ते धोकादायक. नागरिकांचा संताप. राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काकडे यांनी अमित शहा यांची भेट घेतली. अजित पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्याची विनंती केल्याची माहिती समोर येते. नुकतंच सर्व आमदारांनी सभागृहात या संदर्भात सह्यांचं पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं होतं. राष्ट्रवादीच्या आमदारांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना केंद्राकडे शिफारस करण्याची विनंतीही केली होती. जळगाव ते छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर एकाच ठिकाणी पुलावर जवळपास 25 खड्डे. कुसुंब गावाजवळ 50 मीटरच्या पुलावर 25 लहान खड्डे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांचा संताप. अहिल्यानगरमध्ये नगर मनमाड मार्गाची दुरवस्था. महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. खड्ड्यांमधून मार्ग काढताना वाहन चालकांची मोठी कसरत. अनेक वर्षांपासून महामार्गाचं काम रखडलेलं. 3 वेळा टेंडर प्रक्रिया रद्द. पाण्याच्या टाकीसाठी रस्ते शेजारी खणलेला खड्डा अपघाताला निमंत्रण देण्याची चिन्ह. पुण्याच्या भोर तालुक्यातील उमरे गावातील प्रकार समोर. खड्डा अनेक महिन्यांपासून तसाच असल्याचा गावकऱ्यांचा आरोप. धुळे शहरातील रस्त्यांची चाळण. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालक, नागरिक त्रस्त. खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण वाढलं. धुळे महापालिका प्रशासनाचं याकडे सपशेल दुर्लक्ष. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर खड्ड्यांचं साम्राज्य. खड्ड्यांमधून कर्मचारी आणि सामान्य नागरिकांना जिल्हा परिषदेत यावं लागत असल्यानं संताप. पुण्याच्या चाकणमध्ये चिखलामुळे दुचाकी घसरल्यानं महिलेचा मागच्या गाडीखाली येऊन मृत्यू. चाकण एमआयडीसीतील दुर्घटना. सान्वी पांचाळचं 42 वर्षीय मृत महिलेचं नाव. चाकण आणि एमआयडीसी अंतर्गत रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर. जालन्याच्या भोकरदनमधील तांदुळवाडी गावात विद्यार्थिनींवर चिखलाच्या रस्त्यातून प्रवास करण्याची वेळ. मानव विकास योजनेची बस नसल्यामुळे 60 ते 65 विद्यार्थिनींना रोज 2 ते 3 किलोमीटर चिखलाच्या रस्त्यातून जावं लागतं. तक्रार करूनही कुणीही दखल घेत नसल्याचा विद्यार्थिनींची तक्रार. खराब रस्त्यांमुळे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या रथाचं लाखोंचं नुकसान. पुढील वर्षी पालखीचा मार्ग बदलण्याचा दिंडी प्रमुखांचा इशारा. उपळवटे ते केम रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था. मुसळधार पावसामुळे लोणावळ्यातील वळवण धरणाचा पाणीसाठा 90% पोहोचला. वळवण धरणातून इंद्रायणी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू. पुण्याच्या शिरूरमध्ये पुराच्या पाण्यातून दुचाकी नेण्याचा प्रयत्न. तरुणाच्या अंगलट. तरुण दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून गेला. घटनास्थळी बचाव पथक आणि स्थानिक नागरिकांकडून शोधकार्य सुरू. पुण्यातील गरवारे पुलाखाली नदीच्या प्रवाहात अडकलेल्या तरुणाची सुटका. अग्निशमन दलाकडून धाडसी बचाव मोहीम राबवत तरुणाची सुटका. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल. कोल्हापूर जिल्ह्यातील पडळी पुलावर पाणी आल्यानं अडकलेल्या शेतकऱ्यांची सुटका. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले झाल्यानं पडळी पुलावर पाणी. बोटीच्या मदतीनं शेतकऱ्यांचं रेस्क्यू.
नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून 22,770 क्युसेक पाण्याचा विसर्ग आतापर्यंत 45.19 टीएमसी पाणी जायकवाडीकडे धरणात पाठवलं. जळगावच्या रावेर तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेतील गारबर्डी धरण मुसळधार पावसामुळे 100% भरलं. धरणाच्या सांडवेवरून पाणी वाहण्यास सुरुवात. रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटली. बुलढाण्यात अतिवृष्टीमुळे 1,19,000 हेक्टरवरील पिकाला फटका. महसूल, ग्रामविकास आणि कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू. नंदुरबार जिल्ह्यात दमदार पावसानं गेल्या वर्षीची सरासरी ओलांडली. जिल्ह्यात आतापर्यंत 260.3 मिलीमीटर पावसाची नोंद. नवापूर तालुक्यात सर्वाधिक पाऊस. नांदेड जिल्ह्यात वेळेवर पाऊस झाल्यानं पिकांना जीवनदान. मात्र मळभ असल्यामुळे सोयाबीन पिकावर पान अळीचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांचा कीटकनाशक फवारणीचा खर्च वाढला. हिंगोली जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्यानं पिकांना जीवदान. सोयाबीन पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं कीटकनाशक फवारणीच्या कामात शेतकरी व्यस्त. महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाच्या आवारात वडाचं झाड कोसळलं. झाड कोसळून एक 4 चाकी आणि दुचाकीचं नुकसान. पालिका अधिकाऱ्यांकडून झाड हटवण्याचं काम सुरू. काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून झाडाची 1.5 वर्षापासून तक्रार. मात्र पालिकेचं दुर्लक्ष. जालन्यातील बदनापूर पंचायत समिती कार्यालयाला पैशांचं तोरण बांधत स्वराज्य संघटना आणि शेतकरी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांचं आंदोलन. विहिरी मंजूर करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यानं पैसे घेतल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. नाशिकच्या अशोकनगर परिसरात बिल भरण्याच्या वादातून तरुणांचा गोंधळ. अनेक तरुणांच्या जमावाकडून गोंधळ. पोलिसांनी वेळेस हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. हिंदुत्ववादी सरकारनं वृद्ध वारकरी कलावंतांना दिलासा द्यावा, अन्यथा वारकरी संघटनांच्या वतीनं राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचा इशारा. बुलढाण्याच्या नांदुरा खुर्दमधील वारकरी संवाद मेळाव्यात झाला ठराव. लातूरच्या शिरूर अनंतपाळ इथे भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीनं तहसील कार्यालयावर मोर्चा. फेरफार नोंदणीत घोळ करणाऱ्या तलाठी मंडळ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. नंदुरबारमध्ये लावण्यात आलेल्या स्मार्ट मीटर विरोधात भीम आर्मीचा. महावितरण कार्यालयावर मोर्चा. अव्वाच्या सव्वा वीज बिलं तातडीनं थांबवण्यात यावी. जिल्हाध्यक्ष संजय रगडे यांची मागणी. महापालिकेच्या वाढीव घरपट्टी विरोधात सर्वपक्षीय कृती समितीकडून सांगली मिरज बंदची हाक. बंदला व्यापारी संघटनांसह सामाजिक संघटनांचाही पाठिंबा. वाढीव घरपट्टीला सर्वच स्तरातून विरोध. अंबरनाथमध्ये गाडी अडवून टोळक्यानं धिंगाणा घातल्याचं समोर. टोळक्यानं धिंगाणा घालत जीवे मारण्याची धमकी दिली. अंबरनाथ तालुक्यातील उसटणे गावातला धक्कादायक प्रकार. उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. परभणीच्या येलदरी डॅमवरील अधिकाऱ्यांची शासकीय निवासस्थानं बनली. तळीरामांचा अड्डा. प्रशासनाकडून अधिकाऱ्यांना धरणाजवळ निवासस्थानं बांधून दिली आहेत. मात्र कुठलाच अधिकारी इथे राहत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर. निवासस्थानं सध्या तळीरामांचा अड्डा बनली आहेत. धुळे शहरातील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात एसीबीची मोठी कारवाई. फसवणुकीच्या प्रकरणात कोर्टाकडे सकारात्मक अहवाल पाठवण्यासाठी 40,000ची लाच स्वीकारताना पोलीस शिपाई रंगेहात अटक. लाचेची मागणी करताना पोलीस उपनिरीक्षकही ताब्यात. नाशिकच्या इगतपुरीत अन्न औषध प्रशासनाची मोठी कारवाई. 79.27 लाखांचा प्रतिबंधित पान मसाला आणि सुगंधित तंबाखू जप्त. बोरटेंभे फाट्याजवळ आयशर ट्रकवर छापा. धाराशिवच्या कळंबमध्ये एमटी ड्रग्जचा साठा जप्त. कळंब शहरात पोलिसांनी सापळा रचत केली कारवाई. 2 आरोपींकडून पोलिसांनी 11 ग्रॅम वजनाच्या 29 पुड्या जप्त केल्या. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत 55,000 असल्याची माहिती. परभणीच्या पाथरीमध्ये एका डॉक्टरची ऑनलाईन फसवणूक. मोबाईल हॅक करून बँक खात्यातून 1,46,000 लंपास. डॉक्टरच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. परभणीच्या तडककळसमध्ये सार्वजनिक कार्यक्रमासाठी वापरला जाणारा रथ अज्ञातानं जाळला. घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण. तात्काळ शोध घेऊन आरोपीला अटक करण्याची मागणी.